नमस्कार. आज आम्ही आलेलो आहे शेगावला कृष्णाजीच्या माळा आणि शिव मंदिरमध्ये. बघा, फार सुंदर ही अशी बाग आहे. वेगवेगळ्या फळांची आणि फुलांची इथे सुंदर सुंदर झाडं आहे. देखरेख फार चांगल्या प्रकारे करतात. इथे संपूर्ण परिसराला कव्हर केलेले आहे जेणेकरून भक्तांना त्रास होऊन. हा एक अति प्राचीन इथे झाड आहे आणि याच्या भोवती प्रदक्षिणा मारल्यानंतर तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला आशीर्वाद मिळतो गजानन माऊलीचा, अशी आख्यायिका आहे. ही पाऊलवाट आहे ज्यावर चेकर्स लावलेले आहे आणि समोर जे दिसत आहे तेच गजानन महाराजांचे परीक्षेचे केंद्र असे म्हणायला हरकत नाही. चला तर आपण जाऊया इथे गजानन महाराजांनी काय सिद्ध केले होते, कोणती परीक्षा दिली होती. तर आम्ही तो स्पॉट, ती जागा शोधायला निघालो. फार सुंदर पाऊलवाट आहे. पार्किंगची टाईल्स चांगली लावलेली आहे आणि या दाराच्या आतमध्ये गेल्याबरोबर आम्हाला सर्वात प्रथम गजानन महाराजांचे दर्शन झाले. त्यांचे आसन आम्हाला मिळाले. हाच तो पलंग आहे ज्या पलंगावर बसून गोसाव्यांनी त्यांची परीक्षा घेतली होती. त्या पलंगाला आग लावलं होतं आणि गजानन महाराजांना काहीच झालं नाही, परंतु त्यावर बसलेले इतर लोक दुखावल्या गेले आणि गोसाव्यांनी क्षमा मागितली. महाराज, मी चुकलो, मला माफ करा, पलंगाच्या खाली उतरा. इथे आहे शिव मंदिर. ओम नमः शिवाय. फार सुंदर मूर्ती आहे. इथे आल्यानंतर या मंदिराचं जेव्हा आपण दर्शन घेतो, देवाचं दर्शन घेतो, तर आपलं मन फार प्रसन्न होऊन जाते. आणि इथून जसं आपण पुढे जातो तर संपूर्ण जो प्रसंग आहे तो इथे लिहून ठेवलेला आहे. गजानन महाराजांच्या पुस्तकामध्ये सध्या त्याचा उल्लेख आढळतो आणि हे जे चित्र तुम्ही पाहत आहे त्या प्रसंगाला हुबेहूब इथे रंगवण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न या चित्रांनी केलेला आहे. तर तुम्ही हा चित्र जेव्हा पाहता तर बघता की गजानन महाराज जडत्या पलंगावर बसलेले आहे आणि त्यांना काहीच होत नाही आणि सर्व गोष्ट त्यांची क्षमा माग. तर मित्रांनो, हा आहे प्रसिद्ध औदुंबराचं झाड. इथे मारत आहे आणि आता फेरी. या झाडाला आम्ही सुद्धा प्रदक्षिणा मारतो आणि हा झाड जो आहे तो फार जुन्या काळातील आहे. असे म्हणतात की गजानन महाराजांचा इथे नेहमी संपर्क होता. ते याच झाडाच्या सावलीमध्ये बसून विश्राम करत होते. तुम्हाला काही मी दृश्य दाखवतो या सुंदर माळ्यातील. तुम्ही जर कधी शेगावला आले तर या स्पॉटला तुम्ही नक्की या, भेट द्या. तुमचं मन एकदम शांत होऊन जाणार, तुम्हाला प्रसन्न वाटणार आणि इथे गर्दी फार कमी असते. इथे तिकीटची, बुकिंगची कोणत्याही प्रकारची तुम्हाला गरज भासणार नाही. आजचा ब्लॉग कसा वाटला तर मित्रांनो, मिळूया परत नव्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. रोजमर्रा के तनाव और जीवन के तनाव से समय निकालकर किसी आकर्षक जगह की यात्रा करना एक ऐसी चीज है जिसका हर कोई इंतजार करता है। हमारे चैनल में आप दुनिया भर की अच्छी जगहों का प्रवास वर्णन देख सकते हैं। हमारे यूट्यूब चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए। तो मिलते हैं आने वाले नए वीडियो में। हमारे चैनल पर आने के लिए आपका बहुत बहुत प्रेमपूर्वक धन्यवाद। हमारा इंस्टाग्राम आईडी है PFNW फोटोग्राफी और फेसबुक पे भी आप PFNW फोटोग्राफी से हमें फॉलो कर सकते हैं, लाइक कर सकते हैं, शेयर कर सकते हैं। कुछ कंटेंट ऐसा होता है जो हम यूट्यूब पे भी नहीं दिखा सकते, तो उसे देखने के लिए प्लीज आप हमें इंस्टाग्राम पर फॉलो कीजिए। PFNW फोटोग्राफी मतलब पवन फंदे नेचर एंड वाइल्ड लाइफ फोटोग्राफी।